करवीर तालुक्यातील सांगरुळ फाटा कोपार्डे इथल्या डॉक्टर गद्रे नेत्र रुग्णालय आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया सेंटरचं उमेद फाउंडेशनच्या निराधार मुलांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। यावेळी डॉक्टर गिरीश गद्रे, उमेद फाउंडेशनचे प्रकाश गाताडे उपस्थित होते। अनेकदा नव्या उद्योग व्यवसायासह उपक्रमांचा शुभारंभ मान्यवर व्यक्तींच्या हस्ते करण्यात येतो। बऱ्याच जणांचा उद्घाटनासाठी सेलिब्रिटी असावा असाही आग्रह असतो। डॉक्टर गिरीश गद्रे आणि त्यांच्या कुटुंबियांनी मात्र आपल्या डॉक्टर गद्रे नेत्र रुग्णालय आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया सेंटरचं उमेद फाउंडेशननं संगोपन केलेल्या निराधार मुलांच्या हस्ते उद्घाटन करत एक वेगळा पायंडा पाडला। यावेळी डॉक्टर गिरीश गद्रे, उमेदचे प्रकाश गाताडे उपस्थित होते। या सेंटरमध्ये बिन टाका, बिन भूल फेको मोतीबिंदू शस्त्रक्रिया, नेत्रपटल लेसर शस्त्रक्रिया आणि उपचार, काचबिंदू, तिरळेपणावरील शस्त्रक्रिया, मधुमेहामुळे निर्माण होणाऱ्या नेत्रपटल दोषांवर निदान आणि उपचार, तसंच माफक दरात नेत्रविकारांशी संबंधित शस्त्रक्रिया आणि उपचार उपलब्ध असणार आहेत। करवीर तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये पहिल्यांदाच या सेंटरमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रिया सुविधा उपलब्ध होणार आहे। या सेंटरच्या उद्घाटनानिमित्त 1 महिना मोफत नेत्र तपासणी शिबिर तसंच केस पेपर फीमध्ये सवलत देण्यात येणार आहे। याचा लाभ घेऊन रुग्णांनी नेत्रविकारांशी संबंधित उपचारांसाठी डॉक्टर गद्रे नेत्र रुग्णालयाशी संपर्क साधावा असं आवाहन डॉक्टर गिरीश गद्रे यांनी केलंय। माझं कोल्हापूरमध्ये गद्रे आय केअर सेंटर इथे हॉस्पिटल आहे आणि मी नेत्रपटल तज्ञ आहे आणि आपल्या इथल्या कोपार्डे भागातले बरेचसे पेशंट आपल्या इथे येऊन ऑपरेशन्स मोतीबिंदूचे करून गेले आहेत। पण आपले मोतीबिंदूचे पेशंट बरेच वयोवृद्ध असतात आणि त्यांना कोल्हापूरला येण्या जाण्याची सोय बऱ्याच वेळा उपलब्ध नसते। त्या कारणाकरता आपण कोपार्डे इथेच अजून एक ब्रांच सुरू करतोय आणि इथल्या लोकांना कळे आणि गगनबावडा ह्या भागातल्या लोकांना ह्या ब्रांचचा लाभ व्हावा आणि इथल्या लोकांनी डोळे तपासणी, चष्म्याचा नंबर आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया ह्या सगळ्याची सोय आम्ही इथे उपलब्ध केली आहे। त्यामुळे इथल्या सगळ्या लोकांनी ह्या ब्रांचचा लाभ घ्यावा अशी मी नम्र विनंती करतो। यावेळी डॉक्टर गिरीश गद्रे, वैभव पाटील यांच्या हस्ते उमेदचे प्रकाश गाताडे, विजय पाटील यांच्याकडे उमेद फाउंडेशनला धान्य, शालेय साहित्य प्रदान करण्यात आलं। उद्घाटनावेळी डॉक्टर अनिरुद्ध तेली, नेत्रचिकित्सक वैभव पाटील, अनिकेत कुंभार, सुनील कुलकर्णी, प्रमोद कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते।